आपण मागच्या वेळेस तुमचं एअर पोल्युशन बघितलंय बरोबर. नॉइज पोल्युशन तुमचं तुम्हाला प्रॅक्टिकलला सांगितलेलं होतं, तरी देखील मागच्या वेळेस तुम्हाला त्याचा थोडा पार्ट सांगितलेला आहे. नॉइज पोल्युशन करून घ्यायची आवश्यकता आहे असं मला काय वाटतं नाही. त्याच्यानंतर आलं आपलं पुढचं लँड पोल्युशन, मीन्स तुमचं सॉइल पोल्युशन बरोबर. आता लँड किंवा सॉइल म्हणजे तुम्हाला तर इथे काय दिले अगोदर, तर 1/4 ऑफ एरिया इज कवर्ड बाय लँड. म्हणजे जी काय तुमचं जे काही वर्ल्ड आहे किंवा जी काय सरफेस आहे त्याच्यावर जो काय तुमचा लँड एरिया जो आहे किंवा जे काही सॉइल एरिया जो काही कवर्ड आहे तो किती आहे, तो तुमचा 1/4 एरिया तिथं कवर्ड आहे. लँड इज ए अर्थ विच इज ऑक्युपाइड बाय पीपल फॉर शेल्टर ऑक्युपेशन एक्सेट्रा. जे काय ते आता जर का तुमचं इकॉनॉमिक मध्ये तुम्ही बघितलं असेल मेजर सोर्सेस म्हणजे तुमचे लँड लेबरची सोर्सेस दिली, त्यामध्ये जर का लँडच नसेल तर ना तुम्ही त्याच्यावरती म्हणजे असं कोण आहे का पाण्यावरती जाऊन राहते तिथं किंवा कोणी जमीन नसली तर तुम्ही एखादा व्यवसाय करून देखील अवघडून जाते. त्यामुळे लँड इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस ओव्हरऑल स्ट्रक्चर किंवा ओव्हरऑल तो जो काय पार्ट आहे तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये आता मग आपल्याला परत नंतर मग काय सांगितलं तुमचं, तर आपल्याला पोल्युशन शिकायचं. तर मग आता ह्याच्यामध्ये तुमचे कॉजेस ऑफ लँड पोल्युशन दिले किंवा सॉइल पोल्युशनचे कॉजेस दिलेले आहेत. तर त्या कॉजेस मध्ये मेजर सोर्सेस काय येतात आपले, तर मीन्स क्लासिफाय द मेजर सोर्सेस ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज काय तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मायनिंग, इरोजन अँड क्वेरिंग दिले, त्यानंतर हाऊस होल्ड गार्बेज दिले, अर्बनायझेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन, त्याच्यानंतर तुमचं म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट अँड hazardous waste, त्यानंतर uncontrolled land treatment, burning open dam and forest fires, and then deforestation are the causes of land pollution or soil pollution. आता त्याच्यामध्ये जर याच्यामध्ये आपण जर का अजून मेजर सोर्सेस जर तुमचे बघितले तर आता बघितले तर तुमचे काय राहतात, पेस्टिसाइड, insecticides, fertilizers, they all are adversely effect on the physical, chemical, biological properties of soil or their living organisms or their bacteria, fungi, decomposers also. त्या सगळ्यावरती काय करत असतात तर तुमचे फंजीसाइड्स असतील किंवा पेस्टिसाइड्स असतील किंवा जे काही तुमचे फर्टिलायझर्स असतील, त्यानंतर केमिकल दिसतील, हे सगळे काय करत असतात तर तुमचे काय करत असतात ते सॉइलला काय करत असतात तर म्हणजे पोल्यूट करत असतात किंवा त्याच्यावरती जी काय तुमचे हे आहेत आपले सर्वाइव्ह करणार जे काय मायक्रो ऑर्गॅनिम्स असतात किंवा जे काय त्याच्यावरचे वेलस आहेत, जे काय तुमच्या मातीमध्ये राहणारे असतील, त्याच्यामध्ये तुमचे डिकम्पोजर्स असतील, तर ह्या सगळ्याला काय करत असतात तर ते काय करत असतात तुमचा इनहिबिट करत असतात किंवा त्याच्या जी काय जी लाईफ सायकल आहे ती काय करत असतात स्टॉप करत असतात किंवा त्याला इंजुरियस इफेक्ट किंवा तुमचा किलिंग इफेक्ट म्हणा, हे सगळे इफेक्ट त्याच्यावरती होत असतात जर का सॉइल पोल्युटेड झाली तर. आता त्याच्यामध्ये परत नंतर जर का आता हे तुमचे झाले मेन पॉईंट झाले, आता ह्या पॉईंट वरती आपण प्रत्येकावरती एक्सप्लेनेशन लिहू शकतो, म्हणजे जेवढे काय पॉईंट आहेत तुमचे जे दिलेले आहेत त्याच्यावरती. आता मग त्याच्यानंतर तुमचे परत नंतर तुम्हाला इथं काय फोटोग्राफ दाखवले बघा, प्लास्टिकचे, केमिकल्सचे, त्यानंतर फर्टिलायझरचे असतील, त्यानंतर आपलं जे काय आपण हे म्हणतो डम्प यार्ड टाईप त्याचे, म्हणजे हे सगळे तुम्हाला ओव्हरऑल फोटोग्राफ दाखवलेले आहेत. ह्या प्रत्येकावरती देखील तुमचा काय होऊ शकतो कॉजेस मध्ये तुमचा काय होऊ शकतो एक एक दोन तरी पॉईंट होऊ शकते तुमची तिथे कंट्रोल मेजर्स पण यामध्ये. आता इफेक्ट ऑफ लँड इफेक्ट ऑफ लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशनचा इफेक्ट लँड कॅन नॉट यूज टू बिल्ड हाऊस, त्यानंतर तुमचे मॅन कॅन नॉट बी फार्मिंग, त्यानंतर ग्राउंड वॉटर विल गेट अफेक्टेड, डेथ ऑफ द एनिमल्स दॅट इनहेबिट द लँड. आता याच्यावरती जर का अजून तुम्हाला जर काही एक्सप्लेन करायचं असलं तर ते काय आपलं मॉडर्न ऍग्रिकल्चर आहे. त्याच्यामध्ये काय केलं मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये काय केलं एक लँड रेसेस एक पार्ट ऑफ लँड रेस म्हणजे काय राहतं तर प्रिमिटिव्ह कल्टिव्हर किंवा त्याचे ट्रॅडिशनल कल्टिवेशन जे राहतं तो पार्ट लँड कल्टिवेशन मध्ये होतो. त्यानंतर किंवा लँड रेसेस मध्ये त्याच्यानंतर तुमचे ऑब्सोल्यूट कल्टिव्हर जे राहतात ते म्हणजे काय राहतात तर रिसेंट पास्टचं जे कल्टिवेशन राहतं त्याच्यातून जे काय व्हरायटी चांगल्या राहतात त्या जे आपण ग्रो करतो त्या येतात. आणि मॉडर्न कल्टिवेशन म्हणजे काय तर जे काय आता हायब्रिड आहेत किंवा जे काय तुमचे रिसेंटली कल्टिवेटेड हाय यील्डिंग व्हरायटी ज्या राहतात त्या तुमच्या मॉडर्न कल्टिवेशन मध्ये येतात. आता आताच जे ऍग्रिकल्चर चालतं हे कसं चालतं तर बऱ्यापैकी जे काय आपलं ते मॉडर्न ऍग्रिकल्चर आहे. आता ह्या मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये काय होतं, मॉडर्न ऍग्रिकल्चर तुम्ही हाय यील्डिंग व्हरायटी वगैरे ग्रो करता त्याचा काय प्रॉब्लेम
पण ज्या टायमिंगला तुम्ही व्हरायटी ग्रो करत असता त्या टायमिंगलाच आपण काय करतो तुमचं तर त्या टायमिंगला तुमचा एक ठीक आहे तुमचं आपण हे म्हणतो हाय यील्डिंग व्हरायटीज आपण ग्रो करत असतो बरोबर. हाय यील्डिंग व्हरायटीज ग्रो केलं की ऑटोमॅटिकली काय होतं तर तुमचं ठीक आहे तुमचा फर्टिलायझर डोस असतो मला तो देखील कुठं तर त्याला कम्पेअर येऊन जातो किंवा जे काय आपण केमिकल्स यूज करतो ते तिथे येऊन जातात म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे पेस्टिसाइड्स असतील फंजिसाइड्स असतील किंवा केमिकल फर्टिलायझर्स असतील ह्या सगळ्यात काय होतं बऱ्याच ठिकाणी काय होतं तर एक्सेस यूज होतो जास्त प्रमाणात यूज झाल्यामुळे काय होतं तर ती जी काय सॉइल आहे ती काय होती तर सॉइल ती काय होती त्या सॉइल मध्ये जे काय तुमचे डिकम्पोजिंग जे काय ऑर्गॅनिझम्स असतील म्हणजे तुमचे बॅक्टेरिया येतील फंजाई येतील वर्म्स येतील हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहतात त्या सगळ्याला काय करतं तर हे काय करतं एफेक्टेड राहतं किंवा त्याच्या सगळ्यावरती काय करतं तर तुमचं एफेक्टेड केल्यामुळे पुढे जे काही डिकम्पोजिंग होणार असतं जी काय तुमचं ऑर्गॅनिक मॅटर असतं ते काय असेल तुमच्या त्या फार्म मध्ये त्या सगळ्याचं काय होतं तर तिथं कुठंतरी स्टॉपिंग होऊन जातं किंवा जर समजा तुम्ही डोस दिला त्याच्यानंतर जर समजा एक्सेस रेनफॉल झाला किंवा इरिगेटेड वॉटर झालं काय झालं तर ह्या सगळ्या देखील ऑटोमॅटिकली इफेक्ट काय होतो तर तिथं तुमचा तो होऊन जातो त्याच्यावरती त्याच्यानंतर मग परत नंतर तुमचे जर आता केमिकल फर्टिलायझर म्हणला जर का तुमचं एक नाही नायट्रोजनस फर्टिलायझरचा डोस जर का हाय झाला तर तिथं काय होतं तुमच्या तर जो काही तुमचा पोटॅशियम असतो ते जे लॅक्टिन किंवा तिथे जी कमतरता असते ती तिथं तुम्हाला ती दाखवून दिली जाते तेच जर का समजा एक्सेस डोस जर का तुमचा समजा पोटॅशियमचा झाला तर ती काय करतं की जी काय तुमची न्यूट्रिएंट्स मध्ये जर राहतात जे काही फूड मध्ये म्हणा किंवा जे काय तुमचं मटेरियल असेल त्याच्यामध्ये जे काय तुमचं व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियम जे काय राहतं ह्याचं प्रमाण ऍटोमॅटिक काय होतं तिथं डिक्रीज होतं किंवा त्याला ते काय करत असतं तर इनहिबिट करायचं काम करतं तिथं ते त्याच्यानंतर मग परत नंतर तुमचे जे काही लिमिटिंग पॉईंट किंवा स्लो रिलीज जे काही न्यूट्रिएंट असतील किंवा जे काही तुमचे निकेल असेल जे मायनर एलिमेंट्स आहेत तुमचे मॅग्नीज असेल झिंक असेल ह्या सगळ्या देखील काय होतं की तुमच्या ऑटोमॅटिकली डेफिशियन्सी सिम्पटम्स तिथे क्रिएट व्हायला स्टार्ट होतात त्यामुळे ते डोस देखील तुमचे काय झाले नाही पाहिजे तर एक्सेस झाले नाही पाहिजे त्याच्यानंतर जर तुमचं पेस्टिसाइड्स म्हणतात फंजिसाइड्स किंवा हर्बिसाइड्स म्हणतात तर ह्याच्यामध्ये कसं होतं की हे आपण पेस्टला किलिंग करण्यासाठी युज करत असतो इफेक्टच द्यायचं नसलं तर पेस्टिसाइड्स असतात किंवा जे काही केमिकल्स असतील हे आपण काय करत असतो तर ते जे काय तुमची पेस्ट असेल किंवा जे काय तुमचा अटॅक झाला असेल त्याच्यावरती ते किलिंगसाठी आपण ह्याचा यूज करत असतो आणि ह्याचा यूज करत असताना विषय काय होतो जे काय तुमचे हार्बिसाइड्स म्हणा किंवा पेस्टिसाइड म्हणा ह्याच्यातला जो काही नॉर्मली नॉट 1% टॉक्सिक कंटेंट जो काय तो तिथं तो राहून जातो तो राहिल्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली जे काय तुमच्या फूड चेन मध्ये एंटर होऊन जातं ती फूड चेन मध्ये ते टॉक्सिक कंटेंट एंटर झाल्यामुळे काय होतं की जरी काय ट्रॉफिक लेवल जी काय असेल जी काय फूड चेनची हळूहळू वरती जाणारी लेवल असेल त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं ट्रॉफिक लेवल फर्स्ट असेल ट्रॉफिक लेवल सेकंड असेल थर्ड असेल एनर्जी कशी जाते तर तुम्हाला सांगितलेलं आहे एनर्जी 10% काय होत राहते तर प्रत्येक टॉपिक लेवलला पुढे पुढे तुमची डिक्रीज होत जाते म्हणजे जर समजा 1000 कॅलरीज जर का प्रोड्युसरचे असतील तर त्या पुढं तुमच्या प्रायमरी कार्निवरसकडे गेल्यानंतर काय होतं तर त्याच्यातलं तुमच्या 10% रिडक्शन होतं म्हणजे 100 कॅलरीज पुढे पास होती ती तेच जर का प्रायमरी कार्निवरस पासून जर सेकंडरीकडे गेलं तर काय होतं तर त्या 100चं पुढे 10% रिडक्शन 10 कॅलरीजच पुढे पास होत असतील आणि टॉप कार्निवरसला त्याच्यातले 1%च कॅलरी पास होत असतील त्याचप्रमाणे ह्याचं देखील काय होतं की त्या फूड चेन मध्ये एंटर झाल्यामुळे ती काय होतं की म्हणून जसे काय तुमची वरती हे राहते त्या सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेवल मध्ये काय होतं तर तुमचं ऑटोमॅटिकली तिचं टॉक्झिकनचं प्रमाण तिथे काय होतं जातं ते पुढे पुढे पास होत तसंच जातं आता हे सगळं जर समजा तुम्हाला म्हणजे हे करायचं असलं तर हे जर म्हणजे कसं आहे किंवा हे सगळं कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटनं आता मागं तुमचं डीजीटी म्हणा जीएसटी म्हणा हे काय केलेलं आहे तर बॅन केलेलं आहे तुमचं तर हे म्हणजे अशीच अजून जर समजा कुठले काही केमिकल्स असतील किंवा जे काही पावडर फॉर्म मधले असतील जे काही बाबा इंजुरियस आहेत ते सगळे काय झाले पाहिजे तर तुमचे ऑटोमॅटिकली हळूहळू बॅन व्हायला स्टार्ट झाले पाहिजे किंवा कुठेतरी त्याचा आपण यूज कमी केला पाहिजे त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ लँड पोल्युशन
ते आता कंट्रोल मेजर्स थोडक्यात तुमचे. तर त्याच्यामध्ये काय येतं म्हणजे तुमचं मोर अँड मोर लँड शुड बी गॉट अंडर फार्मिंग अँड द ट्रीज शुड बी प्लांटेड एव्हरीवेअर. वेस्ट मॅटर शुड बी डिस्पोज्ड इमिडिएटली. अवॉइड ड्रिलिंग द लँड फॉर मोर अंडरग्राउंड वॉटर. त्यानंतर अवॉइड युजिंग मोर फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. देन इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, good agricultural practices, then prevention of erosion and silting, and then management of hazardous waste and wastewater treatment using land treatment techniques. आता याच्यामध्ये 3R प्रिन्सिपल एक लक्षात ठेवायचं, रिड्यूस, रियूज, त्यानंतर रिसायकल. जे काय तुमचं रिसायकल होण्यासारखं म्हटलं असेल किंवा जे काही डिकम्पोज करून घेत असेल त्याचा वापर झाला पाहिजे, रियूज झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टी चुकीचं आहे. बरेच जण बघा टाकू गोष्टीपासून टिकाऊ गोष्टी तयार करत असते पण आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. त्यानंतर जर समजा आता तुमचे प्लास्टिक बॅग्स असतील, त्याच्यानंतर तुमचे केमिकल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, त्यानंतर तुमचं जे काही असेल ते हे काय झालं पाहिजे तर तुमचं कमी प्रमाणात यूज झालं पाहिजे. म्हणजे तिथं काय झालं पाहिजे तर तुमचं रिडक्शन त्याच्या यूज मध्ये झालं पाहिजे. त्या टायमिंगला काय होतं तर हा 3R प्रिन्सिपलचा फॉर्म्युला लागू होऊ शकतो आपल्याला आणि म्हणजे तिथं ते आपल्याला हे मिळून जातं. तुम्हाला तिथं लँड पोल्युशन किंवा जे काय ते तुमच्या कमी होऊन जाईल. दुसरा एक फॅक्टर याच्यामध्ये अजून तुमचं ऍडिशन काय होऊ शकतो तर तुमची जी काही सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आहे ते म्हणा किंवा त्याच्यामध्ये मग तुमचं परत नंतर ऑर्गॅनिकचा पार्ट आला. ते ऑर्गॅनिक देखील तुम्ही यूज करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये समजा डेंच्या वगैरे नायट्रोजन किंवा नायट्रोजन त्याचा यूज करत असतील. त्यानंतर तुम्ही ॲग्रोनॉमिक वगैरे बऱ्यापैकी शिकलेला असतो. त्यानंतर तुमचं फर्टिलायझर रायझोबियम, त्यानंतर तुम्ही जे काय बायो फर्टिलायझर तयार करत असाल त्याचे काय झालं पाहिजे ऑटोमॅटिकली इन्क्रीज झालं पाहिजे. जर का सस्टेनेबल ऍग्रिकल्चर जर केलं तर काय होतं किंवा सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये आता याच्यामध्ये फरक काय आहे ऍक्च्युअली मध्ये तुमचा. आता प्लॅन न्यूट्रिएंट जर का म्हणला न्यूट्रिएंट सप्लाय करताना सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये काय करतो आपण बायो फर्टिलायझर्स म्हणा, क्रॉप रोटेशन म्हणा, त्यानंतर FYM म्हणा किंवा ग्रीन मॅन्युअरिंग म्हणा ह्याची यूज करत असतो. तेच जर का मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये जर का तुम्ही करायला गेल तर मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये बऱ्यापैकी केमिकल फर्टिलायझर्स यूज केले जातात. त्यानंतर जर का पेस्ट कंट्रोल जर का म्हणला तर पेस्ट कंट्रोल देखील बघा आपल्याला बऱ्याच कंपन्या आहेत, सिमेंट असेल, बायर असेल, BASF असेल, ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत किंवा लोकलच्या अजून आहेतच, मॉन्सेंट असेल अजून तुमची, अशा तुमच्या ढिगाण कंपन्या आहेत मार्केटमध्ये. तर ह्या सगळ्याकडून जे काय तुमचं पेस्ट कंट्रोलसाठी येणार जे काय तर ते आपण टॉक्सिक केमिकल्स मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये यूज करतो. तेच जर का तुमचं सस्टेनेबल ऍग्रिकल्चर असेल तर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये आपण काय करतो तुमचे जे काही कल्चरल मेथड्स असतील त्याच्यात परत क्रॉप रोटेशन्स असतील किंवा तुमच्या बायोलॉजिकल मेथड्स असतील किंवा एखाद्याचा अटॅक होणार म्हणून आपण काय करतो तिथे बायोलॉजिकल जर का तुमचा शूट फ्लायचा अटॅक असेल सोर्गमचा तर बिफोर 7 जुलै किंवा तुमच्या बिफोर 10 जुलैच्या अगोदर काय करतो आपण सोर्गमचं सोयी केलेलं असतं. हे पार्ट झाला तुमचा सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा. मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये आपण पेस्ट कंट्रोलसाठी काय केलं केमिकल बरेच जण यूज करतील. त्याच्यानंतर जर का इनपुट म्हणा किंवा जे काय तुमचं इकॉलॉजी म्हणा तर इकॉलॉजी हे जगामध्ये कशी राहते स्टेबल इकॉलॉजी राहते जी काय तुम्ही सस्टेनेबल ऍग्रिकल्चर असतात तर ती काय जी राहतं ती एकसारखं राहतं बऱ्यापैकी त्याच्यात काय चेंजेस होतं. जर का मॉडर्न ऍग्रिकल्चर म्हणलं तर त्याच्यात कसं राहतं खायला इकॉलॉजी राहते तुमची जी काय राहते. त्याच्यानंतर जर का समजा तुमच्या आता क्वालिटी ऑफ फूड जर का हे सगळ्यात जर का ओव्हरऑल शेवटच्या पॉईंटला जर का तुम्ही आलो तर काय येतं तुमचं क्वालिटी ऑफ फूड. आता त्या क्वालिटी ऑफ फूड मध्ये जर का सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये बघा सेंद्रिय गूळ बऱ्यापैकी आपल्याला जर आता सेंद्रिय चालू झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये परत नंतर जर का मॉडर्न ऍग्रिकल्चर असेल तर त्याच्यामध्ये कसं आहे कंटेंट ऑफ रेसिड्यूज किंवा तुमचा जर का तुम्ही द्राक्ष ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे असतील बघा द्राक्ष बागायतदार असतील तुम्ही शेजारी असेल काय तर तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं तर तुझं द्राक्ष बागायतदार असतो तो काय करत असतो की ज्या टाइमिंगला पेस्टिसाइड मारायचे किंवा काय मारायचे कुठलंही केमिकल त्या टाइमला स्प्रे घ्यायचे त्यांचं त्या टाइमिंगला त्या केमिकलचा त्यांनी पीएच किती विचारला जातो. त्यांनी कसं असतं की पीएच कंटेंट ज्या टाइमिंगला जर समजा एक्सपोर्टसाठी जर काही यूज होणार असेल एक्सपोर्टसाठी यूज होत असताना जातो तर त्या डिटेक्शन काय होतं की तो टॉक्सिक कंटेंट मिळण्याचे चान्सेस राहतात किंवा जी काय रेसिड्यूज जर असतो रेसिड्यूज
तो जर का राहिला तर त्याला ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे कसं माहितीये का, ती जी काही टॉप फॅसिलिटीज आता मग जी काही लोकल आता जर समजा तिथं नाही आलं तर आपण ती लोकल म्हणजे काय राहतं तिकडून आपल्याकडे येतं. आता काही जण धुवून खात असतील, काही जण खात नसतील, असा विषय आहे. म्हणजे हे मॉडर्न ऍग्रिकल्चरमुळे हा ड्रॉबॅक आपला तयार होतो. त्यानंतर जर तुमची यूज ऑफ रिसोर्सेस जसं तुम्ही म्हणला तर कसं आहे की आपण जे काही म्हणलं जी काही रिसोर्सेस असतात सस्टेनेबल ऍग्रिकल्चरमध्ये ते आपण काय करतो की एक्सेस रेटमध्ये वापरत नाही किंवा जेवढं जेवढं पाहिजे तेवढंच आपण यूज करत असतो. तेवढे जनरेशन जास्त करायचं नाही. जर तुमचं जर समजा मॉडर्न ऍग्रिकल्चर असेल तर ते कुठली गोष्ट घेतली तर आपल्याकडे एक्सेसचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्यापैकी की आपण एक्सेस तिचा यूज करत असतो काही असलं तरी. हे झालं आपलं लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशनचे तुमचे ओव्हरऑल मुद्दे म्हणजे तुमचे कॉजेस असतील, इफेक्ट्स असतील किंवा तुमचं इंट्रोडक्शन असेल त्याचं किंवा ते पॉईंट्स असतील काय असतील ते तुमचे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आपल्याला तर रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन किंवा तुमचं न्यूक्लिअर पोल्युशन म्हणा याच्यामध्ये येऊन जातं. हा शेवटचा पॉईंट आपला एन्व्हायरमेंटल पोल्युशन मधला. तर ह्याच्यामध्ये मग काय राहतं तुमचं डिस्पाइट द ऍडव्हान्टेज ऑफ न्यूक्लिअर ऍज अ क्लीन एनर्जी द बिग कन्सर्न इज द रिझल्टेड फ्रॉम न्यूक्लिअर रिएक्शन विच इज अ फॉर्म ऑफ पोल्युशन कॉल्ड द रेडिओ ऍक्टिव्हिटी किंवा रेडिएशन तुमचे लेसर रेज विल फॉर्म रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन किंवा जर का तुमचं जर का अजून असं म्हणला तर ह्याच्यामध्ये काय राहतं रेडिएशन इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ एनर्जी थ्रू स्पेस किंवा त्याच्यानंतर जर तुम्ही जसं म्हणला तर number of atoms have ability to release the radiation we call nuclear pollution. जे काही radiation आहेत जे काय ते कसं केलं आपण कंट्रोलमध्ये ठेवत नाही किंवा ते राहत नाही नॅचरली किंवा आपण जे काय आर्टिफिशियल आहे त्याचा जर का यूज समजा त्याच्यामुळे आसपास समजा लय लांब त्याच्याला आपल्या मोबाईलचे जे काही टॉवर्स आहेत त्या टॉवर्स जे काय आपल्याला नेटवर्क येते त्या नेटवर्क मध्ये जर का आपण बघितलं तर चिमण्यांचं प्रमाण म्हणजे बघा त्याच्यावरती मला पिक्चर पण आला फक्त रेडिएशन वरती अक्षय कुमारचा कुठला तरी तो 2D कसला म्हणजे हे सगळे फॅक्टर कशामुळे झाले तर तुमच्या रेडिएटिव्ह पोल्युशनमुळे हे फॅक्टर झालेले आहेत. आता मग त्या ह्याच्यामध्ये जर काही युनिट्स ऑफ जर काही युनिट्स ऑफ जर तुम्ही रेडिएशन त्याच्यामध्ये डीपीएस आहे, रॅड आहे, रेम आहे, त्यानंतर क्विरल आहे, क्युरे आहे. क्युरे जे काय काय तुमचं सुराज जे आहे ते तुमचं मोस्ट कॉमनली युज होतं. आता जे काय तुमचं रॅड आहे, रॅड जी राहतं ती तुमचे त्या टाइमला बार्कला वगैरे मारून आणली जातात. एखादी न्यूट्रन ऑर्डेड असेल व्हॅरिएशन क्रिएट करायचं असेल तर ते व्हॅरिएशन क्रिएट करण्यासाठी काय केलं जातं ते आपण बायोमेट्रिकच्या सेन्सरला वगैरे ते मारून आणू शकतो. त्यानंतर जर का समजा आता तुमचे टीव्ही चॅनल्स असतील तर त्याच्यामुळे देखील त्याच्यातून जे काय रेडिएशन होणार आहे त्याचा देखील काय होत असतं तर आपल्याला इंजुरियस इफेक्ट होत असतो. मोबाईल म्हणा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना जी काय रेडिएशन किंवा जी काय होणार ही काय झालं सगळं जर तुमचं रेडिओ पोल्युशन किंवा नंतर न्यूक्लिअर पोल्युशन झालं तिथं. आता याच्यामध्ये मग तुमचे कॉजेस ऑफ रेडिओ पोल्युशन दिले त्याच्यामध्ये मग तुमचं न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतील त्यानंतर एक्झाम्पल दिले त्यानंतर न्यूक्लिअर वेपन्स असतील त्यानंतर तुमचं डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट असेल आणि तुमचं युरेनियम मायनिंग असेल हे सगळे काय आहेत तर तुमचे कॉजेस आहेत जे काय तुमचे न्यूक्लिअर पोल्युशनचे. आता ह्याच्यात जर का अजून काय म्हणलं तर जसं आपल्याला न्यूक्लिअर वेपन दिले त्यामध्ये नंतर ॲटॉमिक हे आलं तुमचं पॉवर प्लांट्स आले त्याच्यानंतर तुमचं अजून काही येऊ शकतं आता न्यूक्लिअर वेपन्स मध्ये परत नंतर मग तुमचे क्रोमियम आयोडीन आहे 37 त्यानंतर तुमचं सीएम त्यानंतर तुमचं कार्बनचा भाग आला हे सगळे जे काय तर ते काय तुमचे रेडिओ जे काय तुमचे प्रेझेंट राहतात जे की तुमच्या रेडिओ मध्ये जे राहतात हे सगळे तुमचे त्याच्यामध्ये येऊन जातात जे की त्याच्यातून तुमचे बाहेर ज्या टाइमला पडतात त्या टाइमला ते हॅझार्डच राहतात ह्युमन हेल्थसाठी म्हणा किंवा जे काय ऑर्गॅनिझम आहेत जे काय तुमचे पशु पक्षी जे काय असतील त्यासाठी. त्यानंतर जे काय तुमच्या आता रिसर्च लॅबोरेटरीज असतील जसं मी तुम्हाला बार्क सांगितलं तिथं आपण एक्सरेज म्हणा गॅमरेज म्हणा जे काय तिथं यूज करत असतो तर ह्या सगळ्या देखील काय राहतो तर तुमचा हार्मफुल इफेक्ट राहतो बॉडीवरती. हे सगळे तुमचे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहतात. त्यानंतर लय राहतात त्याला जे काय आता आपण टेम्परेचर यूज करतो टेम्परेचर आपलं मोजायसाठी जे मशीन यूज करतो बघा या कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी 99% ठिकाणी यूज होते तर त्याच्यातून ते टेम्परेचर चेक करते आपलं म्हणजे त्याच्यातून देखील काहीतरी रेडिएशन त्याचा देखील आपल्याला 1% कुठेतरी इंजुरियस इफेक्ट आहेत. बरेच जण त्यामुळे डोक्यावरती घेत नाही ते हातावरती घेतली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात कॉलेज म्हणजे त्यानंतर तुमची फिफ्टी म्हणजे ब्लडिंग त्यानंतर
प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. त्यामध्ये आय प्रॉब्लेम म्हणा किंवा कॅन्सर म्हणा, हे मेजरली आपल्याकडे ते प्रॉब्लेम असतात तुमचे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. त्यानंतर तुमचं हाऊ टू प्रिव्हेंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. हे कसं प्रिव्हेंट केलं पाहिजे तर अवॉइड constructing nuclear power plants, can they avoid using nuclear weapons, can they have proper treatment for nuclear waste, and they avoid mining for uranium too. आता याच्यामध्ये मग तुमचं जे काय आता आपल्या न्यूक्लिअर वेपन्स वगैरे बऱ्यापैकी तेच आता कुठला देश स्ट्रॉंग आणि कुठलं काय ह्यासाठी तर तीच यूज केलं जाते बऱ्यापैकी सगळं. हे आपण किती अवॉइड म्हणलं तर ते अवॉइड करणाऱ्यांनी अवॉइड केलं पाहिजे. त्या टाइमला ह्या गोष्टी होऊ शकते ती. पण आता हे कसं जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करत राहिलेलं कधीही बेटर. म्हणजे काय आपण आर्टिफिशियल काय यूज करत असतो, जे काय मेडिकल ट्रीटमेंट मध्ये जे काय यूज करत असतो तर ते देखील आपल्याला हे केलं पाहिजे. त्यानंतर तुमचं रेडिएशन ऑफ टीव्हीचं म्हणा किंवा तुमच्या मोबाईलच्या ह्याचं देखील प्रमाण आपण यूज म्हणा काय केलं पाहिजे तर लिमिटिंग फॅक्टर मध्ये केला पाहिजे. काय करून मोबाईल करत म्हणजे हे प्रमाण कुठं झालं पाहिजे हे कमी होईल. त्या टायमिंगला त्याची इफेक्ट ऑटोमॅटिकली काय होत असते तर कमी होऊ शकते. ओव्हरऑल आपलं तुमचं एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा जी एंड तुमचं कॅमेरा सगळ्यांनी चालू आहे. आपला आता काय सांगतो तुमचं एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा ओव्हरऑल एंड झालं. तुमचं जी काही पोल्युशन असेल संपलेलं आहे. म्हणजे आता आपला पार्ट राहतो काय तुमचं तर फक्त आता तुमचं जी काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते एक आपला मेजर पार्ट राहतो. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये डिझास्टर असेल मॅनमेड असेल किंवा नॅचरल डिझास्टर असेल तो फारच फक्त राहतोय. त्याच्यामध्ये मग तुमचं जे काही नॅचरल डिझास्टर आहे त्या नॅचरल डिझास्टर मध्ये जे काय आपलं तुमचं जे काय खेळ म्हणा जी काय सुनामी म्हणा जी जेवढं तुम्हाला नॅचरली माहिती ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. मॅनमेड मध्ये काय जी काय आपल्या समजा भोपाळ गॅस ट्रॅजेडी असेल जे काही मोठे मोठे इन्सिडेंट जे काय माणसात म्हणजे आता माणसाने इंडस्ट्री उभी केली त्याच्यातनं कुठला इन्सिडेंट घडला तरी झालं मॅनमेड. पण जे काय आता नॅचरली आता जर तुम्ही बघितलं आता कोविड असं तुम्ही नॅचरली म्हणू शकत नाही कारण की अजून खूप नाही झालं. पण तुम्ही निसर्ग चक्रीवादळ म्हणाला आत्ताच जी कोकण साईडनं जातात ती. त्याच्यानंतर जी काय फ्लडची कंडिशन महाग झालेली ती म्हणा. जी काय लँडस्लाइड तुमचा जो काय 2014 साली माळीनगावचा झाला तो म्हणा. हे सगळे तुमचे काय येतात तर नॅचरल गोष्टी आल्या. म्हणजे हे नॅचरल डिझास्टर झालं. जेव्हा अडचण काहीतरी म्हणजे तुमचं काय झालं तर ओव्हरऑल सगळं डॅमेज होऊन जाते तुमचं. ती जर का मॅनमेड म्हणला तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी आहे तुमची ती त्याच्यामध्ये आली. किंवा जर का आता नॅचरल म्हणजे तुमचा अर्थक्वेक म्हणाल ते काय लातूरचा असेल गुजरातचा असेल हे जे काय अर्थक्वेक होते हे काय झालं तर तुमचं नॅचरल डिझास्टर झालं. नॅचरल डिझास्टर म्हणजे आता डिझास्टर मध्ये कसं आहे माहिती का डिझास्टर वरती 101% क्वेश्चन असतं लक्षात ठेवायचं. त्यामुळे डिझास्टर मध्ये एकतर जास्त काय नाही. डिझास्टर मध्ये तेवढेच आपले जे काही 4-5 पॉईंट आहेत ते एक 2 लेक्चरचा तेवढा तो पार्ट आहे. म्हणजे जर काय शो तुमचा थर्सडे घेतला नेक्स्ट तुमच्या ट्युसडेला आपला ह्याचा सिलेबस एंड असेल तुमचा एन्व्हायरमेंटल. त्यामुळे मला नाही वाटत त्याच्या आपल्या आता सिलेबस मध्ये असं स्पेस जास्त काय राहिलेलं आहे. आता ज्या टाइमला डिझास्टरचा स्टडी करणार आहे त्या टाइमला तुम्ही नेटवरती जरी टाकलं तर तुम्हाला माहिती का फॉर एक्झाम्पल लिहिताना जर समजा तुम्ही लँडस्लाइडची माहिती म्हणजे काय ती मी आता तुम्हाला सांगितलं सुनामी म्हणजे काय त्याच्यानंतर तुमचं अर्थक्वेक म्हणजे काय त्याचे जे काय कन्सेप्ट किंवा जे काय आपल्याला मिनिंग समजलं पाहिजे ती तुम्हाला सांगेल. पण ज्या टाइमिंगला एक्झाम्पल लिहायचे त्या टाइमिंगला एक्झाम्पल लिहिताना कसं आहे तुमचं तुम्ही पण थोडंसं बघितलं पाहिजे. आता म्हणजे बाबा गुजरातचा भूकंप किती साली झाला त्याच्यात किती लोक मेली किती इंजुर्ड झाली तो पार्ट असत. लातूरचा अर्थक्वेक झाला किती साली झाला त्याच्यात किती इंजुर्ड झाली किती किल झाले. त्याच्यानंतर तुमचं माळीन गाव असेल
कधी झालं, त्याच्यामध्ये आता अख्खं गाव गेलं म्हणजे त्याच्यामध्ये किती people वाहून किल झाली ते झालं. त्याच्यानंतर तुमच्या एखादा वाद असेल रिसेंट तरी की तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकता. ह्याच्यामध्ये असं काही नाही की तुम्हाला तेवढंच बाबांनी केलं पाहिजे. जी काय मार्क्स असेल ती आहे. त्याच्यानंतर जी काय तुम्हाला करंट असेल ती तुमच्या ऍडमिशनच्या टाइमला थर्ड कंडिशन क्रिएट झाली किंवा कुठल्या कुठल्या जिल्ह्यातली झाली. किती म्हणजे किती लोकांनी त्याच्यातनं परत त्यांचं तिथनं सगळं सोडून जायला लागलं काय करायला लागलं ते सगळं तुमचं त्याच्यामध्ये येऊ शकतं. असं नाही की तिथं तुम्हाला ते एक्झाम्पलला येणार नाही. बरं ही तुम्ही जी डोळ्याने बघताय तोच विषय आहे. असं काय नाही की तुम्ही ती बघितलेलं नाही. ही तुम्हाला माहिती असलेलं सगळं पाठायचं. आता ते गुजरातला अत्तूर ही तुम्हाला माहित नव्हतं त्या टायमिंगला. पण आता जी फ्लडचं असेल गेल्या वर्षीचं म्हणा, माळीणगावचं असेल म्हणा, कुठल्या असेल हे सगळे पार्ट कसे आहेत तर तुम्हाला ते माहीत असलेले आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत, तुम्हाला त्या टायमिंगला थोडंफार तरी कळत होतं. त्यामुळे ही एक्झाम्पल तुम्ही लिहिताना नुसतं आपलं लिहायचं नाही इथं फ्लड आलं होतं, असं झालं, तिथं माळीणगावमध्ये लँडस्लाईड झाला, तिथं अख्खं गाव गेलं. तर त्याच्यामध्ये बाबा ते कधी झालं होतं ते कमीत कमी इयर म्हणा. जर का आता तर रिसेंट असेल तर 2019 मध्ये मंथ म्हणा कमीत कमी. जर का तुमचं लँडस्लाईड आहे तर बाबा 2014 साली कधी जुलै असेल काय असेल तो मंथ येईल. त्याच्यामध्ये किती पीपल तुमचा प्रॉब्लेम आहे. काय होतं तुमचा 8 मार्काचा क्वेश्चन आहे. त्या 8 मार्काच्या क्वेश्चनला कमीत कमी तेवढं सुटेबल अँसर तरी आलं पाहिजे तुमचं. तुम्ही आपलं तेवढंच बाजीराव सारखं लिहायचं. माळेगावची दुर्घटना झाली, तिथं लँडस्लाईड झाला, एका वेळेस विषय कसा फ्लड आला, 17 सांगली झाला, फ्लड आला, विषय कसा. तर तुम्ही काय बाजीराव हे तुम्हाला तेवढं एक वीरेंद्र सेहवाग बीसीसीआय आपलं तेवढं दोन नाही विषय संपला. अध्यक्षपदाचं ऍप्लिकेशन केलं विषय संपला. तसं नाही. तुम्ही कसं तेवढं लिहिलं पाहिजे. आपल्याला कसं आहे लिहिण्याला मार्क एखादी गोष्ट करायची. आता म्हणजे थोडक्यात कसं जर काही एखादी गोष्ट तुम्हाला मार्केटमध्ये करायची मार्केटमध्ये दाखवायची आता जसं समजा आता तुम्ही ऍग्रिकल्चर फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये दाखवायची स्वतः करताय मार्केटिंग तुमचा तो समजा अनेक प्लॉट आहे उपज प्लॉट आहे कशाचा एक प्लॉट घ्या उसाला त्याचा सुखरूप कंटेंट किती आहे किंवा आलं जमिनीत किती लागलं मार्केटिंग करायची म्हणजे हे महत्वाचं. प्लॉट दिसतोय कसा आलं वाढलंय किती ना आलं दिसतंय कसं ही महत्वाचं आहे. आणि ज्या टाइमला यील्ड काढायचे त्या टाइमला वरती कसं वाढलंय हे महत्वाचं आहे. खाली आलं कसं आहे हे महत्वाचं आहे. मार्केटिंगची फॅक्ट कळली पाहिजे तशी आपल्याला मार्क मिळवायची फॅक्ट कळली पाहिजे आपल्याला मार्क कशी भेटते त्यांनी झाला तुमचं काय झालं सेकंड इयरची तुमचं निघणं झालं त्यामुळे मार्क आपल्याला कशी भेटतील काय लिहिल्यानंतर मार्क भेटते आणि काय केल्यानंतर भेटतं ती कळलं पाहिजे तुम्हाला. ती शिकून घ्या ते वगैरे आपल्याला ही लिहिल्यानंतर अशी मार्क भेटू शकते की असं लिहिल्यावर नाही भेटू शकत. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. नुसतं आपलं रट्टा मार सिस्टमच्या डोळ्यात नाही कुठेतरी आमिर खान बनायचं म्हणून स्वतःला लगेच आमिर खान नाही समजायचं. आपलं राजकीय पण होऊ शकतो पण डोक्यात ठेवायचं त्यामुळे कसं माहिती का जरा आपलं व्यवस्थित बघायचं की बाबा काय नक्की काय काय दिलं पाहिजे काय केलं पाहिजे हे तिथे तयारी पाळणं जरा समजून आता ही जे आपला आहे कोर्स आपला कसा इन जनरलचा कोर्स आहे तुमचा ओव्हरऑल त्यामुळे ते इन जनरल मध्ये तुम्ही कसं इम्पॉर्टंट काय पोल्युशन लिहायचं तेवढेच ते पॉईंट जे स्पेसिफिक आहे तेवढेच म्हणजे आपलं वॉटर पोल्युशन लिहायचं की काय पाचवीतलं पोरग देखील पर्यावरणात इंग्लिश मध्ये इथं बाबांनो मसर धुवू नका आणि तिथं गाया धुवू नका आणि इथं धुवू नका आपण डिग्रीला यार काहीतरी जरा आपल्याकडे काहीतरी नवीन क्वालिटी पाहिजे म्हणजे की ह्या कोर्सला कसं आहे माहिती का तुमच्याकडे इनोव्हेशन पाहिजे. इनोव्हेटर्स म्हणजे नॉट ओनली आयडिया न्यू आयडिया जी परत नंतर कुणीही केली तरी ती कॉपी झाली कॉपी कधी ओरिजिनल होत नाही ओरिजिनल कॉपी ही डोक्यात ठेवायची. त्यामुळे ह्या कोर्समध्ये तुम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह दुसऱ्या कोर्समध्ये कधी काही इनोव्हेटिव्ह करायचं होणार आयुष्यभर डिग्री घ्यायची त्यामुळे कसं जिथं होतं तिथंच करा नाहीतर बाकी ठिकाणी जसं आहे तसंच आपलं चालू दे तुमची जी आहे. तर आपल्या सिलेबस मध्ये तुम्हाला आतापर्यंत झालाय ह्याच्यात कुठं काय प्रॉब्लेम किंवा नीटला कुणाला काय प्रॉब्लेम आला आता नीटचा एक फॅक्टर सांगतो जीपीटी 355 माझ्याकडंच आहे 500चा त्याची तर कुठं काय प्रॉब्लेम आला नाही बऱ्यापैकी आउट ऑफ मार्क आता तुमच्याकडे कोणाला आउट ऑफ मार्क नाही की का नाही की का नाही ती तुमची तुम्ही अनालिसिस करायचं. तुम्ही कुठं कमी पडला का आपल्या काय आयडिया कुठल्या नडल्या त्या कुठलं काय झालं तर तुमचा फॅक्टर आहे.
तोच विषय तुमच्या मॅन्युअलला पण लागू होणार आहे. त्यात काही विषय